कधी-कधी काय होते, की घरामध्ये भाजी असून सुद्धा आपल्याला भाजी खाण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी माझ्या या पद्धतीने झटपट बनून तयार होणारी ही चटपटीत रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. त्यासाठी इथे बघा मी चवीला कमी तिखट असणाऱ्या ह्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एकाचे 4 भाग अशा मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार झणझणीत तिखटसुद्धा इथे वापरू शकता. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं. तेलामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे चांगले तेलामध्ये फुलल्यानंतर त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. लसूणसुद्धा छान तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर या मिरच्या तेलामध्ये टाकून छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत किंवा याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मिरच्यांवरती हलके डाग येईपर्यंत या मिरच्या मी तेलामध्ये छान अशा परतून घेतलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. रंगासाठी मी थोडंसं काश्मीरी लाल तिखटसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. धणे पावडर टाकून घेतलेली आहे आणि इथे बघा पोहे खाण्याचे 2-3 चमचे एवढं दही मी थोडंसं फेटून घेतलं आणि दहीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता दही आणि सगळे मसाले छान आपल्याला मिरचीमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत. दही टाकल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आहे, नाहीतर दही लगेच फाटू शकते. दही मिरचीमध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. दही अजिबात फाटलेलं नाही आहे. दही टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटच फक्त मी ह्या मिरच्या दह्यासोबत छान अशा शिजवून घेतलेल्या आहे. कारण सुरुवातीलाच आपण मिरच्या छान व्यवस्थित अशा भाजून घेतल्या होत्या. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ह्या मिरच्या आता शिजवायची आवश्यकता नाही आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे झटपट दही मिरची. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा दही मिरची नक्की बनवून बघा. घरामध्ये भाजी जरी असली तरी तुम्ही आवर्जून ही दही मिरची जेवताना तोंडी लावण्यासाठी नक्की बनवाल. चला तर तुम्हाला माझी ही दही मिरचीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला माझी ही दही मिरची बनवण्याची पद्धत आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.